तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षरा शॉपिंग करत असतात, फिरत असतात, तर दुर्गीसुद्धा त्यांचा पाठलाग करत असते. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा घरातल्यांसाठी गिफ्ट घ्यायला एका दुकानात जातात. अक्षरा म्हणत असते की अधिपती, इथे किती वेगवेगळ्या वस्तू आहेत ना, काय घ्यावं आणि काय ठेवावं तेच मला कळत नाही. तर अधिपती तिला सांगतो की मास्तरीनबाई, तुम्हाला जे हवं आहे ते सगळं तुम्ही घेऊ शकता, पण मला आईसाहेबांसाठी सुद्धा काहीतरी घ्यायचं आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, पण त्यांना काय आवडेल हे तुम्हीच सांगा, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना ओळखता. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. त्यानंतर अक्षरा त्याला सांगते की आपण आजींसाठी आणि बाबांसाठी सुद्धा काहीतरी घेऊ. मात्र अधिपती म्हणतो की मी एक वेळ धनाजीसाठी गिफ्ट घेईल, पण चारुहास सूर्यवंशींसाठी नाही. आणि ते ऐकून अक्षरा चिडते आणि रागातच त्या दुकानातून बाहेर पडते. अधिपती तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की मास्तरीनबाई, मी मस्करी करत होतो, पण अक्षरा काही ऐकत नाही. मात्र अधिपती शेवटी तिची समजूत काढतोच आणि मग त्यानंतर तिला उचलून घेऊनच पुढे जातो. त्यामुळे अक्षरा खुश होते. त्यानंतर ते दोघेजण फिरत असताना केसरीचा गाईड त्या ठिकाणी येतो. तो अधिपती आणि अक्षराला विचारतो की जर तुमची शॉपिंग झाली असेल तर मग आपण काहीतरी खाऊयात आणि मग हॉटेलवर जाऊयात. त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि पुढे जाण्यासाठी निघतात. तर दुर्गी देखील त्यांचा पाठलाग करतच असते आणि त्यांच्या बोलण्यामधून तिला एवढं कळतं की ते दोघेजण उद्या बौद्ध टेम्पलवर जाणार आहेत. त्यामुळे ती सुद्धा उद्या त्या ठिकाणी जायचं ठरवते. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा जेवण झाल्यावर एक फायर शो बघण्यासाठी जातात. ते दोघेजण खूप आनंदामध्ये असतात आणि त्यानंतर तिथे डान्स करणाऱ्या काही मुली अधिपतीला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी निघतात, पण अक्षरा त्यांना थांबवते. आणि मग ते दोघेजण हसतच हॉटेलवर जाण्यासाठी निघतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती आणि अक्षरा त्या टेम्पलवर म्हणजेच मंदिराकडे जाण्यासाठी निघतात. ते भव्य दिव्य मंदिर बघून ते दोघेही खूप खुश होतात आणि मग अक्षरा अधिपतीला त्या मंदिराची सगळी माहिती सांगायला सुरुवात करते. त्या लोकांनी देवाला नैवेद्य म्हणून ज्यूस, पाणी असं ठेवलेलं असतं आणि ते बघून अधिपतीला आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर ते पुढे जायला सुरुवात करतात. तर दुर्गी देखील त्यांचा पाठलाग करतच असते. वेश बदलून लपत-छपत ती अक्षरा आणि अधिपतीकडेच लक्ष ठेवून असते. तर दुसरीकडे चंची विष घातलेलं दूध चारुहास सरांसाठी घेऊन येते आणि त्यांना ते दूध पिण्याचा आग्रह करते. तर चारुहास सर तिला विचारत असतात की तू दूध घेऊन का आली, धनाजी आणि शांता कुठे आहेत. तर चंची म्हणत असते की मोठे मालक ते दुसऱ्या कामात होते म्हणून मीच तुमच्यासाठी दूध आणलं, तुम्ही हे दूध पिऊन घ्या. मात्र चारुहास सर लगेच काही दुधाचा ग्लास घेत नाही. ते चंचीला विचारत असतात की तुला तर फॅक्टरीमध्ये काम करायचं होतं ना, मग आता हे नवीनच काय आहे. तर चंची म्हणत असते की मी फॅक्टरीच्या कामाचाच विचार करत होते, पण काय काम करावं तेच मला कळत नाही, मी अकाउंट्स बघू का. पण चारुहास सर म्हणतात की तुला सगळं काम शिकायचं आहे ना, मग आधी बेसिकपासून सुरुवात कर, लगेच तुला कंपनीचा अकाउंट पाहिजे का. आणि त्यावर चंची खालीमान घालूनच नाही म्हणते. आणि मग ती उगाच चारुहास सरांना सांगू लागते की मला खूप काम करायचं आहे मोठे मालक, खरं तर मी सकाळपासून कामाचाच विचार करते म्हणून मी काही खाल्लं पिल्लंसुद्धा नाही. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात ठीक आहे, मग हे दूध आता तूच पी, नाहीतर तुला ॲसिडिटी होईल. आणि ते ऐकून चंचीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिने त्या दुधामध्ये विष घातलेलं असतं. तर चारुहास सर तिला तेच दूध प्यायला सांगत असतात. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा फिरत असतात. दुर्गी देखील त्यांचा पाठलाग करत असते आणि त्यावेळी अधिपतीला त्या मंदिरामध्ये शंकर, गणपती आणि दत्त यांच्या मूर्ती दिसतात. त्या बघून त्याला आश्चर्य वाटतं. तर अक्षरा त्याला सांगू लागते की खूप वर्षांपासून थायलंडसोबत आपला व्यापार सुरू आहे, त्यामुळे आपली भारतीय संस्कृती इथे सुद्धा बघायला मिळते. इकडची लग्नसुद्धा आपल्यासारखेच 7 फेरे घेऊन होतात. आणि ते ऐकून अधिपती तर खुशच होतो. तर दुर्गी त्या दोघांकडे बघून मनाशी म्हणत असते की कालपासून माझा प्रत्येक प्लॅन फसत आहे, पण आत्ता असं होणार नाही. तर दुसरीकडे चारुहास सर चंचीला ते दूध प्यायला सांगत असतात. त्यामुळे चंची खूप घाबरते. तिला आठवतं की यात आपण ते विष टाकले आणि जर आपण दूध पिलो तर मग काही खरं नाही. आणि मग त्यामुळे ती ते दुधाचं ग्लास खाली पाडते.
त्यामुळे दूध सगळीकडे सांडतं आणि त्यामुळे चारुहास सर तिच्यावर चिडतात. आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. चंचीने दूध सांडवलेलं बघून त्या तिच्यावर खूप ओरडतात, चिडतात आणि तिलाच ते दूध साफ करायला सांगतात. मात्र चंची धनाजीला आवाज देत असते, परंतु आजी तिला सांगतात की ते नोकर तुझ्यासाठी नाही आहेत, त्यामुळे हे सगळं तू साफ करायचं. त्यामुळे चंचीचा नाईलाज होतो आणि तीच ते सगळं काही साफ करते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा फिरत असतात. मात्र अधिपती सतत अक्षराला सोडून पुढे जात असतो आणि त्यामुळे अक्षरा त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला सांगते की प्लीज मला सोडून जाऊ नका, मला भीती वाटते, आधीच आपण उंचावर आहोत. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. मात्र अक्षराच्या मनातील भीती जावी म्हणून तो एके ठिकाणी लपून बसतो. त्यामुळे अक्षरा खूप घाबरते. तर दुर्गी हे सगळं लपून बघत असते. अक्षरा अधिपतीला आवाज देत तिथे त्याचा शोध घेत असते, पण तिला अधिपती काही सापडत नाही. अधिपती मात्र एके ठिकाणी लपून बसलेला असतो आणि अक्षराची गंमत बघत असतो. अक्षरा मात्र खूप घाबरलेली असते आणि हीच संधी साधून दुर्गी त्या ठिकाणी येते आणि अक्षरा त्या पायऱ्यांवरून खाली पडावी म्हणून दुर्गी तिला धक्का देते आणि पटकन तेथून पळून जाते. तर अक्षरा खाली पडणार इतक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तिला पकडतो. त्यामुळे अक्षरा थोडक्यात वाचते. मात्र घडलेल्या प्रकारामुळे ते दोघेही खूप घाबरलेले असतात. अक्षरा रडतच अधिपतीला मिठी मारते. तर दुर्गीचा डाव पुन्हा फसल्यामुळे ती नाराज होते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे चारुहास सर ओंकारला कॉल करून सांगतात की मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्याची लीगल प्रोसेस सुरू करण्यासाठी मला उद्या एक मीटिंग ठेवायची आहे. तू उद्या सगळ्या लीगल टीमला बोलाव आणि सुर्वे सरांनासुद्धा. त्यावर ओंकार म्हणतो ठीक आहे सर आणि तो फोन ठेवून देतो. तर चारुहास सर मनाशी म्हणत असतात की भुवनेश्वरीला फक्त घराबाहेर काढून चालणार नाही, मला जर तिचं अस्तित्व नष्ट करायचं असेल तर ते या घरातून आणि फॅक्टरीमधून तिचं नामोनिशाण मिटवायला हवं. तर दुसरीकडे अधिपती जे काही वागलेला असतो त्यामुळे अक्षरा खूप चिडलेली असते. तर अधिपती तिला समजावत असतो की मास्तरीनबाई, मी आजूबाजूला नसल्यावर तुम्ही खूप घाबरता आणि हीच भीती तुमच्या मनातून निघावी म्हणून मी हे सगळं केलं, मला माफ करा. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती तसं नाही, पण हा देश नवीन आहे, जागा नवीन आहे म्हणून मला भीती वाटते. तर अधिपती तिला विचारत असतो की काळजी करू नका, आता मी कुठेही जाणार नाही, पण मला सांगा तुमचा अचानक तोल कसा काय गेला. तर अक्षरा म्हणत असते की माहीत नाही, मला असं वाटलं की कोणीतरी मला पाठीमागून धक्का दिला. पण अधिपती म्हणत असतो की असं कशाला कोण करेल, कदाचित तुम्हाला भास झाला असेल. त्यामुळे मग अक्षरासुद्धा जास्त विचार करत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.